नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण रव्यापासून कुरडई बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि कुणाला समजणार सुद्धा नाही की ही रव्यापासून तयार केलेली कुरडई आहे. तर अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच ही कुरडई तळल्यानंतर खाताना लागते आणि खूप झटपट आणि अगदी सोपी पद्धत आहे. अजिबात कुठेही चूक होत नाही किंवा बारीक छोट्या छोट्या टिप्ससुद्धा यात असं जास्तीच्या काहीच नाही. फक्त व्यवस्थित परफेक्ट असा हा चीक जर शिजला ना तर कुरडई खूप छान होते आणि खायलाही तेवढीच छान लागते. जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ना मी रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कोणताही चालेल. माझ्याकडे बारीक रवा होता. मी बारीक रवा घेतलेला. रवा चाळून आणि व्यवस्थित निवडून मी बरणीत भरून ठेवलेला होता. यापैकी 2 वाट्या रवा मी घेणार आहे. एखादं वाटी किंवा ग्लासच्या पातेल्याच्या मापाने तुम्ही रवा घ्या. म्हणजे आपल्याला पुढे शिजण्यासाठी पाणी टाकता त्यावेळेस आपल्याला हे वाटीचं माप अगदी व्यवस्थित परफेक्ट असं येईल. तर इथे ना मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा आधीच निवडून आणि व्यवस्थित चाळून घेतलेला होता. त्यामुळे आता मी तसाच घेतलेला आहे. आता हा रवा ना 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यात जे लालसर पाणी असतं ना ते लालसर पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. ज्यामुळे आपली कुरडई अगदी स्वच्छ अशी पांढरी शुभ्र येईल. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हा रवा निवळल्यानंतर म्हणजे खाली बसल्यानंतर वरचं जे लालसर पाणी असतं ना ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता इथे काय झालं, मी जे सुरुवातीला बाऊल घेतलं होतं ना ते जरा छोटं झालेलं. मग मी दुसरं मोठं बाऊल घेतलेलं आणि त्यात हा रवा पूर्ण ओतून घेतलेला आणि हा रवा आता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला. आता यावरचं पाणी स्वच्छ झालेलं आहे. आता हे मी 3 दिवस भिजत ठेवायचं आहे. म्हणजे आज जो रवा भिजत टाकला ना तर हा आज पहिला दिवस, उद्याचा दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हा रवा शिजवायचा आहे. तर आज संध्याकाळीसुद्धा ना याचं मी पाणी बदलून घेणार आहे. वरचं जे पाणी आहे ना ते अगदी हलक्या हाताने व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग नवीन पाणी आपण टाकायचं. दुसऱ्या दिवशीसुद्धा तेच करायचं. सकाळ संध्याकाळ आपल्याला याचं पाणी बदलायचं आणि व्यवस्थित दुसरं पाणी टाकायचं. म्हणजे आपली कुरडई पांढरी शुभ्र होते. आता हा तिसरा दिवस, तर तिसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा रवा जो आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जरा जास्तच लाल कलरचं पाणी निघतं. म्हणजे ती धूळ आणि कोंडा असतो रव्याचा ना त्याच्यामुळे लालसर असं पाणी निघतं. तिसऱ्या दिवशी अगदी पांढरशुभ्र असं पाणी निघतं. म्हणजेच हे लालसर कोंडा जो आहे ना रव्याचा तो निघून गेलेला असतो आणि पांढरशुभ्र पाणी निघाल्यामुळे ना आपली कुरडईसुद्धा छान पांढरी शुभ्र होते. तर अशा पद्धतीने ना मी हे पाणी सर्व काढून टाकलेलं आहे आणि खाली आता फक्त रवाच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता रवा राहिलेला आहे आणि थोडासा ओलसर आहे. असा असला तरी काही अडचण नाही, म्हणजे भिजलेला आहे आणि आपण जी वाटी घेतली होती ना त्या वाटीने जर मोजलं तर हा रवा 4 वाट्या भरतो. आपण 2 वाट्या घेतलेला होता. हा फुगून आणि भिजून पूर्ण 4 वाट्या भरतो आणि आपल्याला पाणी ना 2 वाट्या घ्यायचं आहे तर शिजण्यासाठी. तर आता हा रवा मी बाजूला ठेवते. व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर हा बाजूला ठेवून एक मोठं पातेलं घेते. पातेलं शक्यतो थोडंसं मोठं घ्या म्हणजे आपल्याला मिक्स करताना अजिबात सांडलवण होणार नाही आणि जाडबुडाचं घ्या म्हणजे खाली हा आपला चिक लागणारसुद्धा नाही. तर 2 वाटी रवा घेतला होता. 2 वाटी रव्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि मी गॅसवरती ठेवून देते आणि झाकण ठेवून आपल्याला याला उकळी आणायची आहे ह्या पाण्याला. तर 5 ते 7 मिनिटानंतर पाण्याला उकळी आलेली आहे. आता काय करायचं, तर थोडंसं झटपट ही प्रोसेस करायची आहे म्हणजे आपल्या चिकाच्या गाठी होणार नाही. एका हाताने चीक टाकायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने असं पटपट हलवायचं. कोणी जर सोबत असेल ना तर त्यांना चीक टाकू द्या किंवा त्यांना मिक्स करू द्या. म्हणजे दोघांनी 2 कामं जर केली ना तर मग धावपळ होत नाही. तर माझ्यासोबत तर कुणीच नव्हतं. मी एका हाताने चीक टाकलेला म्हणजे रवा टाकलेला आणि एका हाताने चमच्याने मिक्स करून घेतलेलं आणि जाडबुडाचं पातेलं असल्यामुळे ना खाली पटकन लागणार नाही हे सुद्धा लक्षात होतं. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आणि त्यानंतर हे थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं म्हणजे खाली लागणार नाही. असं करत करत आपल्याला हे 5 मिनटं असंच मिक्स करत घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. थोडंसं असं बघा तुम्ही घट्ट व्हायला लागलेलं आहे. फिरवताना हे चमच्याने मिक्स करताना गाठीसुद्धा आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि सतत हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गाठी होत नाही. गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला कमी ठेवायची आहे हे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत.
आणि घट्ट झाल्यानंतरसुद्धा आपल्याला ना हे अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. जास्त काही वेळ लागत नाही. रवा इतक्यातच शिजला जातो, तुम्हालासुद्धा माहिती आहे. फक्त कमी गॅसवर करा, म्हणजे कमी गॅसवरती केल्यामुळे ना हा मंद असा जाळावरती हा छान फुगल्या जातो आणि शिजल्या पण जातो आणि त्यामुळे ना आपली कुरडई जी आहे ना ती छान फुलल्या जाते तळल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता अजिबात गाठी झालेल्या नाही आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे आणि कमी गॅसवरतीच अगदी 5 ते 6 मिनटामध्येच चीक असा घट्टसर छान झालेला आहे. आणि आपण जे 2 वाटी पाणी घेतलं होतं ना, ते 2च वाट्या पाणी घ्या, कारण की आपल्याला अर्धी वाटीचा वापर या ठिकाणी करायचा आहे. सुरुवातीला जर केला ना तर आपल्या चिकाला चकाकी येत नाही, त्यामुळे आपण अर्धी वाटी पाणी इथे वापरणार आहोत. तर थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजलं होतं ना, तीच अर्धी वाटी पाणी मी इथे घेणार आहे. साईडचं सर्व मी पातेल्याचं काढून घेतलेलं थोडंसं आणि अर्धी वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं स्पॅच्युल्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने ना याच्यावर थोडासा शिपका द्यायचा आहे पाण्याचा. फक्त अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, आपल्या चिकाला जी आहे ना ती चकाकी येते आणि छान असं वाफ धरल्या जाते हे चिकाची आणि शिजल्या जातो छान. म्हणून ना आपण अशा पद्धतीनेच थोडासा शिपका देऊन आणि 4 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असा आपला चीक शिजलेला आहे. फक्त खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा तुम्ही आता मी मिक्स करताना तुम्हालाही दिसत असेल किती छान मऊसूत आणि असं मुलायम असा हा आपला चीक तयार झालेला आहे. मिक्स करताना सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. पण तरी पण ना मला थोडंसं चीक घट्ट वाटतो, कारण की आपल्याला जेव्हा सोऱ्याने आपल्याला हे जे प्रेस करायचं असतं ना, हाताने कुरडई करतो त्यावेळेस आपल्याला हाताला त्राससुद्धा झाला नाही पाहिजे. त्यामुळे परत अर्धी वाटी पाणी मी इथे शिपका दिलेला आणि परत एकदा 4 मिनटाची वाफ घेतलेली आणि परत आता हे तुम्ही बघू शकता चीक अगदी सॉफ्ट असा झालेला आहे आणि थोडासा सैलसरसुद्धा झालेला आहे. आपण जर सुरुवातीलाच जर 2.5 वाट्या पाणी घेतलं ना तर पुढे परत आपल्याला चीक जो आहे ना तो सैलसर होतो. त्यामुळे 2 वाट्या पाणी सुरुवातीला घ्या आणि अर्धी वाटी पाणी त्यानंतर ह्या स्टेपला वापरा, म्हणजे आपला चीक छान असं सैलसर होतो, छान शिजल्या जातो आणि एक छान मुलायम लवचिकपणा त्या चिकाला येतो आणि शिजल्यासुद्धा छान जातो आणि एक चमक येते आपल्या चिकाला. त्यामुळे अर्धी वाटी पाणी ह्या स्टेपला वापरा. फक्त एवढी काळजी घ्यायची आणि कमी गॅसवरती आपला चीक जो आहे ना तो 10 मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे. चीक पातेल्यात टाकण्यापासून तर चीक शिजेपर्यंत फक्त 10 ते 12 मिनटं लागतात. आता तुम्ही बघू शकता खूप छान ओला हात करून मी अशी थोडासा गोळा तयार करून बघितला तर खूप छान मुलायम असा शिजलेला आहे. आता मी काढून घेतलेला, गॅस बंद केलेला आणि पातेलं वरती टेरेसला घेऊन गेलेली. आता मोठी चाळणी मी आधी सोऱ्याला लावून घेतलेली. त्यानंतर थोडासा चीक भरून घेते. आपण चीक भरल्यानंतर परत आपण पातेल्यावरती झाकण ठेवून देणार आहेत, म्हणजे हा चीक थंड होणार नाही. थंड झाला तर प्रेस करायला त्रास होतो आपल्याला हातांना. त्यामुळे ना ज्याच्यावरती ना पातेल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि परत म्हणजे हा चीक असाच पद्धतीने गरम राहतो. आणि अशा आता कुरड्या करून घ्यायच्या आहे. चीक थोडासा सैलसर घेतला ना म्हणजे हात पण दुखत नाही आपले प्रेस करताना आणि चीक पण छान असा मऊसूत असा शिजला जातो. खूप छान एकसारखे असे तार पडता आहे, तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही आहे. चीक जर कच्चा राहिला ना तर आपल्या तारा तुटल्या जातात. ह्या एकसारखं बघा तुम्ही जेव्हापासनं कुरडई करायला सुरुवात करते ना तेव्हापासनं कुरडईचा पूर्ण हे जे वेढा करून आणि थांबेपर्यंत अजिबात कुठेही तार तुटत नाही सोऱ्याचा, म्हणजे आपली चीक हा व्यवस्थित
आता इथे ना मी ही जाड जी चाळणी होती ना ती काढून घेतलेली आणि बारीक जी होती ना ती लावून घेतलेली आणि तिनेसुद्धा 2-4 कुरड्या करून बघते, म्हणजे त्या कशा होतात. व्हायला छानच होतील, फक्त त्याचे तार जाड बारीक येतात आणि बारीक कुरडईसुद्धा छान लागते, पण ती जास्त बारीक झाल्यामुळे वाळल्यानंतर अजून बारीक होते आणि एखादी तुटण्याची शक्यता असते. कारण की आपण चिक छान शिजून दिलेला आहे ना, खूप ठिसूर अशा ह्या कुरड्या होतात. अजिबात असं कडक होत नाही जास्तीच्या. तर बारीक चाळणीनेसुद्धा खूप छान कुरड्या येत आहे. अजिबात तार कुठे तुटत नाही आहे आणि मस्त छान अशा ह्या कुरड्या तयार होत आहेत. एकसारख्या अशा कुरडया येत आहे. बघताना सुद्धा खरंच खूप छान दिसत आहे ह्या कुरड्या. एकसारखी अशी कुरडई येत आहे. तर नक्की अशा पद्धतीने ना कुरडई करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पळीपापड्यांच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट कायम असू द्या. त्यामुळे ना एक व्हिडिओ करण्यासाठी ना एक उत्साह निर्माण होतो आणि खरंच खूप आवडीने असा एक व्हिडिओसाठी मी तयार होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अजून तुम्हाला उन्हाळी कामांमध्ये काय काय बघायला आवडेल हे सुद्धा मला सांगा. मी नक्कीच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचा खूप खूप मनापासून प्रयत्न करेल. तर आता ह्या कुरड्या 2 दिवस कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून द्यायच्या आहे आपल्याला आणि त्यानंतर तळून खाण्यासाठी ह्या कुरड्या रेडी होतील. तर वाळल्यानंतरसुद्धा आणि त्यानंतर तळतानासुद्धा तळून झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला याचा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे. तर 1.5 दिवसात आपल्या कुरड्या छान वाळलेल्या आहेत. पूर्ण 2 दिवससुद्धा नाही, कारण की ऊन भरपूर पडत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत. तर ही आहे बारीक चाळणीने चाळलेली कुरडई. तीसुद्धा अगदी छान झालेली आहे आणि अगदी कडक अशा कुरड्या झालेल्या आहेत. अजिबात तुटत नाही, काहीच नाही. काही काही वेळेस काय होतं का कुरडई हातात धरताच त्याचा भुगा होतो, पण इथे तसं काहीच झालेलं नाही आहे. अजिबात भुगा काहीच झालेला नाही आहे. चिक कच्चा राहिला ना तर एखाद्या वेळेस भुगा होतोच. तर तुम्हाला जाड चाळणीची सुद्धा कुरडई दाखवते मी. तर ही बघा जाड चाळणीची कुरडईसुद्धा खूप छान झालेली आहे आणि अगदी एकसारख्या अशा कुरड्या झालेल्या आहे. 2 वाटीमध्ये ना 50 कुरडई झालेली आहे. माझ्या कुरड्यांची साईजसुद्धा मोठी आहे. तर विकत जर अशा कुरडया घेतल्या ना तर नक्की 70 ते 75 कुरडई तुम्हाला विकत भेटेल 2 वाटी रव्यामध्ये. तर अशा पद्धतीने ना बघा तुम्ही किती छान अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया दिसत आहे आणि कुणी म्हणणार सुद्धा नाही की ह्या रव्याच्या कुरडया आहेत ते. अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच आपली कुरडई दिसत आहे. कुणाला ओळखतासुद्धा येणार नाही की ही रव्याची कुरडई आहे. अगदी सेम दिसत आहे गहूच्या कुरडईसारखी आणि चवीलासुद्धा अगदी कुरडई गहूच्या कुरडईसारखीच लागते. चला तर मी तुम्हाला तळूनही दाखवते. तर इथे ना मी 2ही कुरडई घेतलेली आहे. एक बारीक चाळणीने चाळलेली आणि एक थोड्याशा जाडसर चाळणीने चाळलेली. तर ही बारीक चाळणीने चाळलेली आणि ही जाड चाळणीने चाळलेली. आता आपण तळून घेऊया. आता तळण्यासाठी गॅसवरती तेलही ठेवून घेतलेलं आहे. तेल जास्त कडकडीत गरम नको आहे आपल्याला. थोडंसं तेल गरम झालं की आपण लगेचच थोडंसं कुरडई टाकून बघायची. तर तळल्या गेली आहे छान व्यवस्थित फुलल्या जाते. लगेचच पटपट आपण कुरड्या तळून घ्यायच्या. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि जर जास्त तळल्या गेली ना तर ही कुरडई लाल होते. त्यामुळे अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. दोन्ही कुरड्या तुम्ही बघू शकता अगदी तेलात टाकल्याबरोबर छान फुललेल्या आहेत आणि अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच ही कुरडई दिसत आहे. तर दोन्ही कुरड्या काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आणि खायलासुद्धा खूप चवदार अशा ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशा पद्धतीने रव्याच्या कुरडया ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.